ते ना प्रोजेक्ट विकत घ्यायला आलो होतो. त्याला 1000 रुपये द्यायचे आणि त्याला सांगायचं 2 प्रोजेक्ट द्यायचे, एक तुझा आणि एक माझा. सांग ना काय करणार आहेस तू प्रोजेक्ट? मी तुझ्यावरच प्रोजेक्ट करण्याचं म्हणतोय. तसं बघायला गेलं ना तर तूच माझा जादूचा दिवा आहेस. कुणी काढले असतील हे फोटोज? आणि या सगळ्या फोटोज मध्ये फक्त आपणच आहोत. तो रोहित कुठेच नाहीये. मी आता माझा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट करते. म्हणजे गरज सर आणि परिमरो मागच्या वेळेस किती बरं झालं होतं. सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं होतं. एका रात्रीत प्रोजेक्ट तयार झाला होता. आपल्या कॉलेजमध्ये काही सुपर सिनियर आहेत जे 700 रुपये घेतात आणि रेडीमेड प्रोजेक्ट बनवून देतात. तू त्यांना आपल्या दोघांचे मिळून 1400 देणार आणि आपल्या दोघांचे रेडीमेड जादूचे दिवे येणार. परी परी ऐक ना मी सांगते तसं बोला आता. हा बोल. माझी आई. बोल माझी आई. नाही तू बोल नको म्हणू. तू फक्त माझी आई म्हण. हा माझी आई. तुझी आई. नाही परी माझी आई नाही. हा म्हणजे माझीच आई पण तू तुझी आई म्हणू नकोस. तू मी सांगते तसं म्हण ना. म्हण माझी आई. का? अगं मी आईवर प्रोजेक्ट करते ना तर मला एक असं स्ट्राईक झालं की मी आईवर कोलाज करते तर त्या कोलाजला व्हॉइस ओव्हर म्हणून आपण तुझा आवाज वापरू शकतो ना. है ना? नको. हे का? आत्ता तर मगाशी एवढं मागे लागली होतीस माझ्या. मला घे ना तुझ्या प्रोजेक्ट मध्ये वगैरे. एक फूल जो बदल दे आपकी दुनिया. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. माझा प्रोजेक्ट झालाय. झालाय म्हणजे? एक तुतारी लालबाग भारी उसकी जबान लालबाग. बस कळलं. धवल सोबत करतेस ना प्रोजेक्ट? हा त्याच्या आजीवर. परी यार आमच्या दोघांचा सब्जेक्ट सेम होणार आहे. चिल धोंडू चिल. धवल आजीवर प्रोजेक्ट नाही करत आहे. आमच्या दोघांचाही रेडीमेड जादूचा दिवा तयार होणार आहे. हो. आणि कोण घेऊन येणार आहे तो दिवा? जिनी येऊन देऊन जाणार आहे का? टॉप सिक्रेट वो नहीं बता सकता. परी हे बघ मी तुला शेवटचं वॉर्न करते. हा तू ऐक ना आधी. तू त्या तुतारीच्या वगैरे अजिबात नादाला लागू नकोस. त्याचं कधी पेपेट होईल ना सांगता येत नाही. परी मी तुला सांगते. ए माझं मी बघून घेईल कळलं ना. तू नको मला सांगू. तुझा आधी तुझा 2 नंबरचा प्रोजेक्ट कम्प्लीट कर. जा 2 नंबरचा प्रोजेक्ट. कारण 1 नंबरचा तर आमचा असणार आहे ना. एक तुतारी लालबाग. हे बघ हा तुझा जो काय ओव्हर कॉन्फिडन्स. परी
निदान गाडीत कोण होतं हे तरी कळायला पाहिजे होतं. येडाय काय रे, आता पोहोचवलं असतं आपले. हे कुठे असतोय? अरे हे काय हे? बोल, लोक भरली आहेत ना इथे. जादूचा दिवा. आईच्या गावात आणि 12च्या भावात. अरे प्रोजेक्ट होम डिलिव्हरी ऐकली होती, ही रोड डिलिव्हरी पहिल्यांदाच बघितली आपण. आणि आपले सिनियर सुद्धा ग्रेट आहेत. प्रोजेक्ट आला पण. सच्चा आय लव्ह यू रे, आय लव्ह यू. हा बोल लालबाग. ए लातूर, काय ओल्लेलो आपण तुला, काय ओल्लेलो. एकच तुतारी आणि लालबाग भारी. ओल्ला होतास तू, पण ते झालंय का ते सांग. ए आपण की ओली बंदूक की गोली, कळलं. झालं का म्हणजे आपण ओललो आणि काम झालं नाही असं कधी झालंय का व. आता तू जास्त फुटेज खाऊ नको बरं. काय झालंय ते सांग लवकर मला. आपला प्रोजेक्ट तयार होऊन आला. काय इतका लवकर. हा मग भाई, आत्ताच एक सिनियर धूम 1 सारखा एंट्री घेऊन आला, धूम 2 सारखी सीडी दिली आणि धूम 3 सारखा पडला. ए पळाला. ए बाबा, पण तू सीडी चेक केलीस का. नाही म्हणजे धूम स्टाईल मध्ये येऊन तो सीडी देऊन गेला, पण त्यात प्रोजेक्ट आहे का ते बघ ना, नाही तर ब्लँक सीडी असायची. अगे आता ते बाहेरून बघून कसं कळणार. हा त्याच्या जादूचा दिवा असं तरी लिहिलंय, तर त्या सीडीच्या आत काय जादू आहे हे आपल्याला बघावं लागेल. हा मग बघ ना, मग कर ना चेक. त्यासाठीच तर फोन केलाय तुला. एक काम कर, तू लॅपटॉप घेऊन ये, आपण या सीडीची जादू बघूया. हा ठीक आहे चालेल येते. बाय. जादूचा दिवा तू मला हवा. अरे ते राहिली ही परी. नाही काम धड कळतंय. मूर्खासारखे लोक. सॉरी सॉरी काय. अगं किती वेळ लागला, किती वेळ. जोधा अकबर बघून झाला असता आपला. कधी फोन केलाय तुला, कधी फोन केलाय सांग वेळ सांग मला, वेळ सांग. हे घातलंय व्हायलेट रंगाचं, ते चालतं का सेल बदलून देऊ तुला. ए गप, तू काय मला वेळेवर येण्याचं सांगतोय रे. तू तर कधी वेळेत आलास का लेक्चरला. महत्वाची वेळ आहे, गप्प बस. महत्वाची वेळ आहे. तो जादूचा दिवा जर खराखुरा जादूचा असता ना, तर मी आले असते लवकर. आले असते. अरे कसा असणार कारण की आपल्याकडे आहे ना भाई जादूचा दिवा. सांभाळून जरा, त्यातनं जिनी बाहेर पडेल. उलट पकडलंय ते. आणि काय ते बघू ना जरा, काय दिवे काय लावलेत सिनियर्सने, बघू. असं नाही. लाव दे लवकर, बघू दे आपल्याला काय केलंय सिनियर्सनी. लाव लवकर, कळू दे आपल्याला प्रोजेक्ट. ए हळू बोल. एक तर आईच्या जीवावर बाईजी उधार, त्यात लॅपटॉप उधार, आणि वर हवेत उडणार. चांगली जमली लिहून ठेवते पटकन. आत्ता कसली लिहितेस आधी प्रोजेक्ट बघ. तुझ्या फालतूच्या कविता ऐकू नकोस ही लॅपटॉपची किंमत वसूल करायला. लवकर लावते. अरे
काय विचारते मी? हे काय आहे? मॅडम ते प्रोजेक्टचं काम आहे मॅडम, प्रोजेक्टचं आहे ते, प्रोजेक्टचं. हा, एक शॉर्ट फिल्म करत होतो ना, तर त्याचं फुटेज येते. हो, मी बघितलंय. कुणासोबत मारामारी झाली तुमची? मारामारी मॅडम, एकमेकांसोबत. काय? एकमेकांसोबत? असेच एका चिल्लर गोष्टीवरनं बोलण्यात मारामारी झाली. सम्राट आणि नीरव त्याचमुळे बोलत नाहीयेत. आणि त्याचमुळे मग आमच्या ग्रुपमध्ये फाटाफूट झाली. हो, ते माहितीये मला, पण तुमच्यात नेमकं असं काय झालंय? काही नाही मॅडम. काही नाही? मग मारामारी का केली? तेच ते सांगते ना मॅडम. इतकं क्षुल्लक कारण होतं ना खरं तर, पण तुम्हाला तर माहितीच आहे, बोलण्यात कसं ते वाद काही वेळेस वाढत जातो, तसं झालं. आणि आता तर एकमेकांची तोंड पण बघत नाहीये कोणी ग्रुपमध्ये. एक काम करा, आत्ताच्या आत्ता सगळ्यांना मेसेज करून इथं बोलवून घ्या आणि सगळे आले की मला भेटा. मॅडम कशाला? उगाच तुम्ही नका बोलू. आम्ही आमचं मॅटर क्लोज करून टाकतो ना. तुम्ही कशाला येताय? हो, असं जर झालं असतं ना तर एका ग्रुपचे 4 ग्रुप झाले नसते. सांगितलं ना, मेसेज करून अर्ध्या तासात सगळ्यांना इथं बोलवून घ्या. कळलं? कन्स्ट्रक्शन साईटवर तुम्ही जे काही केलंय ते सगळं कळलंय मला. सॉरी मॅडम, पण आमच्या कोणाचीच काहीच चूक नव्हती खरंच. हे तू म्हणतेस? तुला तरी काय गरज होती ग सम्राटला खाण्यावरून चिडवायची? खाण्यावरून? मग? आणि सम्राट तुला काय रे? तुला सतत काय रे मनाला लावून घ्यायचं असतं? मित्रांनी थोडीशी गंमत केलेली पण सहन होत नाही तुला? हे अगं या भलतंच काहीतरी बोलतायत. काय बोलणारच ना भाई. म्हणजे? त्यांना मी रोहितचं प्रकरण सांगितलंच नाहीये. अगं मग आधी सांगायचं ना. मग काय बडबड चालली आहे? मी काय इथे दगडांशी बोलतेय का? मॅम सॉरी मॅम, ऍक्च्युली मॅम जरा मिसअंडरस्टँडिंग झाली आमच्यामध्ये आणि आम्ही ती क्लिअर करू, डोंट वरी. हो, आणि आमच्यात भांडणं जरी असली तरी तसं सगळ्यांचं सगळं नीट चाललंय. म्हणजे अभ्यास वगैरे. काय नीट चाललंय? अशा क्षुल्लक कारणावरून भांडून कोणी बोलायचं बंद करतं का? बघा ना मॅडम, मी तेच सांगायचा प्रयत्न करत असते, पण सम्राट काय चाललंय तुझं? नाही काय हे बघा, तुमचं कॉलेजचं पहिलंच वर्ष आहे म्हणून सांगते. पहिल्याच वर्षी असं सगळ्यांना चांगले मित्र नाही भेटत. पण नशिबानं तुम्ही सगळे एकत्र भेटलायत. मग कशाला क्षुल्लक कारणावरून भांडताय? बरं मला सांगा, कुणाला कुणाशी काय प्रॉब्लेम आहे? मी सांगते मॅडम. धवलला सम्राटची प्रॉब्लेम आहे, रेणुकाला सायलीशी प्रॉब्लेम आहे, सायलीला सम्राटची, सम्राटला नीरवशी. अच्छा, म्हणजे तुमच्यात मनवाच काही ती कुणाच्या अध्यात्मध्यात नाहीये.
उलट आहे मॅम, मीच सगळ्यांच्या मध्यात आहे. कुणाला काय समजून सांगावं ना ते मला कळतच नाही. आणि समजा मी समजून सांगितलं तरी कुणी माझं ऐकतच नाही. अगं पण ऐकायचंय काय त्यात? छोटंसं भांडण आहे, ते विसरायचं असतं, असं लक्षात ठेवायचं असतं का? ते काय नाही, जे काय झालंय ते सगळ्यांनी विसरून जायचं आणि एकमेकांना सॉरी म्हणायचं आणि पुन्हा एकत्र यायचं. अरे सगळे नुसतं बघताय काय? सॉरी म्हणा. सॉरी. मी पण सॉरी. सॉरी. चला आता सगळ्यांनी पुन्हा एकदा एकत्र अभ्यासाला लागा. एकत्र मॅडम आम्ही करतो ना आमचा अभ्यास. नाही, मला आज तुम्ही सगळे एकत्र लायब्ररीत बसून अभ्यास करताना दिसले पाहिजे. हो पण मॅम, आणि जर असं नाही झालं तर एक्झामचे इंटरनल मार्क्स माझ्याही हातात असतात, माहितीये ना? कळलंय सगळ्यांना? गुड. बघा मॅडम म्हणतात म्हणून तरी एकत्र या ना. एकत्र या नाही, एकत्र फक्त बसा. मी फक्त लायब्ररीत येऊन ना बसणार आहे. अभ्यास मी माझाच करणार आहे. कोणाला इंटरेस्ट पण नाहीये तुझा अभ्यास घेण्यात. गाईज प्लीज भांडू नका ना. आपल्यावर काय सिच्युएशन आली ती बघून तरी शांत व्हा. हो, ही ज्याच्यामुळे आली आहे ना त्याला सांग. काय म्हणायचं काय तुला? तुला काय म्हणायचं की जे झाले ते माझ्यामुळे झाले सगळं? हा मग सीडीत तरी तसंच दिसतंय ना. सम्राट, त्यात फक्त तू दगड उचलतोस ना तिथपर्यंतच आलंय. अच्छा, काय सांगतो? ह्याच्या पुढेच तर खरा क्लायमॅक्स आहे. नाही पण तो त्याला दाखवायचा नसेल. कदाचित तेवढ्यातच आपण घाबरू असं वाटलं असेल त्याला. पण त्याला म्हणजे कुणाला? कोण करतं हे सगळं? मी सांगितलं ना, मला वाटतं की हे सगळं रोहितच करत असणार. तो जिवंत आहे, मी पाहिलंय त्याला. झाली परत सुरू म्हणजे मला कळत का नाहीये? मला सांगा, दुसरं कोण आपल्याला अशी सीडी पाठवू शकतं? तेच तर कळत नाहीये ना. जर रोहित मेलाय तर ही सीडी पाठवलीये कोणी? उत्तर आपल्याला फक्त एकच माणूस देऊ शकतो.